नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की आरटीओमध्ये घोटाळा हा होतच असतो. पैसे खाल्ल्याशिवाय ते काय कामच करत नाहीत. पण दहिसर आरटीओमध्ये तर एवढा मोठा एक दुसरा घोटाळा आहे की जे बँका पतपेढ्या जे आहेत ना, पतपेढ्या ह्या दलाल लोकांच्या आहेत तिथं. आणि सुमारे 5 एजंट हे डेली कलेक्शन करतात आरटीओमध्ये येऊन. आणि ते अधिकारी कर्मचारी त्यांना 100-200 रुपये दररोजचे भरतात. आणि दहिसर आरटीओमधल्या काही अधिकाऱ्यांची बेनामी खाती आहेत की समोर जे टेबलला एजंट बसलेले त्यांच्या नावानं हे पैसे भरतात. शिवाय काय अधिकाऱ्यांच्या नावावरती सुद्धा खाती आहेत. आणि एक एजंट नव्हे, 2, 3, 4 एजंट हे दहिसर आरटीओमध्ये डेली कलेक्शन करण्यासाठी येतात. म्हणजे आरटीओच्या लाचेचा पैसा हा सुमडीमध्ये गपचपमध्ये हा पतपेढीत गुंतवला जातो. हा पतपेढीत आरटीओचा जो पैसा गुंतवला जातोय तो पैसा त्यांची खाती ब्लॉक करा. आणि हा संपूर्ण लाचेचाच पैसा आहे, बेनामी पैसा आहे. आरटीओच्या नावावरती पतपेढीत जे डेली कलेक्शन जातं तो पैसा बेनामी आहे, लाचेचा पैसा आहे. हा पैसे जप्त करा आणि सरकार जमा करा. की इथं 4 ते 5 पतपेढ्यांचे एजंट बिनधास्त अगदी त्या आरटीओमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन हे पैसे गोळा करतात. म्हणजे त्या आरटीओ काय हे भाजीपाल्याचं दुकान आहे का? हे काय घरातनं घेऊन येतात का? अहो, एक अधिकारी इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी 70,000 रुपये दररोजची लाच घेऊन जातो. प्रत्येक सेक्शनला 40-50 हजार रुपये लाच होते, 200-300. आणि मग हा पैसा पतपेढीची कुठली चौकशी होत नाही. आणि ह्या दलालांच्याच पतपेढ्या आहेत आणि त्यांचे एजंट बिनधास्तपैकी आरटीओमध्ये ते डेली कलेक्शन करतात. दहिसर आरटीओ हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या बाबतीत नंबर 1चा आहे. म्हणजे दहिसर आरटीओमध्येच ते एजंट कलेक्शन करतात असं नाही. वडाळ आरटीओमध्ये घुसतात, अंधेरी आरटीओमध्ये आहेत. म्हणजे सर्व आरटीओमध्ये हे डेली कलेक्शन घेणारे पिगमी एजंट पतपेढीचे येतात. आणि हे आरटीओ अधिकारी आपली काय ठराविक कमाई ह्या पतपेढीत भरली जाते. हे मात्र लक्षात ठेवा. हे पैसे जप्त करा. कुठल्या पतपेढीचे येत आहेत ते आणि आरटीओमध्ये ते घुसत आहेत कसे एजंट आतमध्ये त्या ऑफिसमध्ये जाऊन कलेक्शन करतात. हे मात्र उघड भ्रष्टाचार आहे. हे पैसे सरकारने जमा करा, सरकार खात्यात जमा करा.